तर मला जायचं आहे आज गावाकडे आणि आज माझा चेहरा असा पूर्ण काळपटल्यासारखा दिसतोय, कारण माझ्या चेहऱ्यावर या वांगाचे छोटे छोटे डाग यायला लागलेले आहेत. ते सुरुवातच आहे, पण हे असं काही करून ते जाईन काही प्रयत्न करून बघायचा आहे मला. मी नेहमीच असं काही करत असते, त्याच्यामुळे माझ्याकडं घरातच ॲलोवेरा आहे. त्या ॲलोवेराचा तुकडा घेतला मी. त्याच्यानंतर हा असा गर मी बाहेर काढला. नंतर त्याच्यावर हळद लावून मी एकदम ॲलोवेरानं गोल अशी मसाज करून घेतली माझ्या चेहऱ्याची छानपैकी. नंतर टोमॅटो, काकडी हे तिन्ही पण मी वापरलेले आहेत हळद लावून मसाज करण्यासाठी. तर एकदम छान असा मसाज मी करून घेतलेला आहे ॲलोवेरानं. आणि हे सगळं करताना ना मला पण खूप हसायला येत होतं. मला मुलंसुद्धा खूप हसत होते, काही मागून बोलत होते, हसत होते. मी बोलले चुप्प बसा तुम्ही, सगळं बोलू नका जास्त. मग मी टमाटर घेतलं. टमाटर घेतल्याच्या नंतर टमाटरलासुद्धा मी हळद लावून घेतली आणि असं गोल मस्त मसाज केला. एवढं छान वाटत होतं ना मसाज करताना, खूप छान वाटत होतं. मुलं बघा पाठीमागून कसे हसतायत, कसे नाटकबाजी करतायत आणि एकदम छान वाटत होतं मला. मी असं खूप वेळ मसाज करून घेतला. 10 ते 15 मिनटं मी ते मसाजच करत होते. त्याच्यानंतर मी काकडी घेतली आणि काकडीलासुद्धा हळद लावून काकडीनंसुद्धा 5 मिनटं एकदम व्यवस्थित मसाज करून घेतला. एकदम थंड चेहरा असा हाताला लागत होता. मस्त असं छान वाटत होतं, एकदम छान फील होत होतं. आणि हळदीनं तर तसा चेहऱ्याला ग्लो येतो, एकदम छान चांगलं असतंच. आयुर्वेदिक पण हळद असते, त्याच्यामुळे आयुर्वेदिक हे असे काही आपण उपाय केले त्यांचा साईड इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे मी हेच करत असते. मग सगळं मसाज करून घेतल्याच्या नंतर मी हा फेसवॉशनं चेहरासुद्धा धुवून घेतला. एकदम असा छान असा सफेद चेहरा दिसायला एकदम ग्लो आलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं? लाईक कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब देखील नक्की करा.